हाय! सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये आजही नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत सोप्या-सोप्या रांगोळ्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आणि तुम्ही जेवढी एक्सायटेड नसाल रांगोळी पाहण्यासाठी, पण मी तुम्हाला त्या रांगोळ्या दाखवण्यासाठी तेवढी जास्त एक्सायटेड असते. कारण की तुम्ही ज्या इतक्या छान-छान कमेंट्स माझ्या व्हिडिओजवरती करता, की खरंच जेव्हा मी त्या सगळ्या कमेंट्स वाचते ना, तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो आणि खूप छान अशा फीलिंग्स असतात ना ह्या पाठीमागच्या, मी तुम्हाला या शब्दात व्यक्तही नाही करू शकत. पण सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढ्या छान-छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत ना, लास्ट सगळ्या व्हिडिओजमध्ये खूप छान-छान असं लिहिलेलं आहे. म्हणजे जेव्हा-जेव्हा मी ते सगळं काही वाचते ना, तेव्हा मला खरंच वाटतं, की ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. जेव्हा आपण एखादं काम करतोय आणि त्या कामाला आपल्याला ॲप्रिशिएशन मिळतंय, आपल्याला ॲप्रिशिएट केलं जातंय, तर त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप अगदी खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सपोर्टमुळेच आपण आज इथेपर्यंत आलेलो आहोत आणि आय होप इथून पुढेही तुम्ही असाच सपोर्ट कराल. आणि तुम्ही नवीन-नवीन रांगोळ्या शिकण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण आपल्या चॅनलवरती खूप सोप्या-सोप्या, नवीन-नवीन आणि सुंदर रांगोळ्या असतात आणि ज्या की सगळ्यांना काढता येतील अशाच रांगोळ्या असतात. मी जास्तीत जास्त प्रयत्न असतो माझा, की मी सोप्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवेल आणि त्यात सगळ्यांना काढता येतील अशा सगळ्या डिझाईन्स मी काढण्याचा ट्राय करते. खूप सगळेजणं मला खूप जास्त रिस्पेक्टफुली बोलतात, पण खरं तर माझे सगळे व्हिडिओज माझ्या आईच्या वयाच्या सगळ्या काकी बघतात. तर तुम्ही मला एवढं रिस्पेक्ट नाही दिला तरी चालेल. मी तुमच्या मुलीच्याच वयाची आहे. तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं, की तुम्ही मला सगळे कमेंटमध्ये एवढं रिस्पेक्टफुली बोलतात, बट तुम्ही मला तुमची मैत्रीण म्हणून कन्सिडर करू शकता. कारण की माझं एवढं एज पण नाही आहे, जे तुम्ही तेवढं मला रिस्पेक्ट देतात. सो तरीही थँक यू. तुम्ही तेवढाही रिस्पेक्ट मला दिला त्याबद्दल. मला माहिती आहे आजकालचे जे जनरेशन्स आहेत हे काही रोज रांगोळ्या काढूच शकत नाहीत. कारण की सगळे एवढे स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढे बिझी झालेले आहेत आणि कोणाकडे एवढा टाईम पण नसतो की रोज उठून रांगोळी काढायची. तर जे कोणी आपल्या आईंच्या एजचे आहेत किंवा जे हाऊसवाईफ आहेत, ते तर रोजच रांगोळी काढतात आणि स्पेशली माझ्या घरी तर आम्ही रोजच रांगोळी काढत असतो आणि मलाही खूप जास्त आवड आहे रांगोळी काढण्याची. मला आवडते म्हणून मी रोजच नवीन-नवीन प्रकारच्या डिझाईन्स ट्राय करत असते. बट माझी अशी अपेक्षा आहे, की आपण आपली संस्कृती पण जपण्याच्या पाठीमागे थोडासा आपण हातभार लावू शकतो नाही का या बाबतीत. कारण की आपणच आपलीच जनरेशन या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या साईडनी एक प्रयत्न नक्की करू शकतो. कारण इथून पुढची जी जनरेशन आहेत, ते फक्त एआय थ्रू चाललेलं आहे आणि आपण आता सध्या बघतोय किती लोकं मोबाईल ॲडिक्ट होत आहेत आणि सगळेच म्हणजे मोस्ट ऑफ आपण सगळेच त्यामध्ये आहोत. तर त्यातून आपण थोडासा वेळ काढून अशा प्रकारच्या नवीन-नवीन गोष्टी शिकायला पाहिजे आणि या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळत असेल ना, त्या गोष्टी आपण नक्की करायला पाहिजे. आणि हीच गोष्टी आपण पुढच्या लोकांनाही पास आउट होतात ना, की आपले पुढचे जे जनरेशन आहेत त्यांनाही नवीन काहीतरी शिकायला पण मिळेल आणि त्यांनाही माहीत होतील, की आपले कल्चर काय आहे, आपली संस्कृतीमध्ये आपण कशासाठी करतो या गोष्टी. हे सगळं सांगण्यामागचा हेतू हाच होता, की तुम्ही सगळे लोकं डिझाईन्स रोज पाहतात आणि इवन ट्राय पण करतात काही-काही लोकं. बट फक्त डिझाईन्स बघू नका, ट्राय पण करा. कारण की मला माहिती आहे कुणाकडेही जास्त वेळ नसतो आणि कोणीही आजकाल एवढे लोकं बिझी आहेत, की कुणाकडेही तेवढा टाईम नसतो, की रोज सकाळी उठल्यावरती रांगोळी काढायची आणि मग आपण आपल्या दिवसाची सुरुवात करायची. बट ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी नक्की अ, प्रयत्न करा आणि छान-छान डिझाईन्स नक्की आपल्या दरवाजासमोर काढा. हे सर्व बोलता-बोलता आपल्या रांगोळ्या बघा काढून झालेल्या आहेत. नाही मला जास्त वेळ लागला
आणि मी किती कमी वेळामध्ये तुम्हाला भरपूर सारे डिझाईन्स दाखवलेले आहेत. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा आणि थँक्स फॉर तुम्ही जे सगळ्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे कमेंट्समध्ये की व्हॉईस ओव्हरचे व्हिडिओज टाकत जा. बट खरंच सिरियसली माझा आवाज अजूनही व्यवस्थित झालेला नाही आहे आणि जेव्हा कधी व्यवस्थित होईल तेव्हापासून मी कंटिन्यू व्हॉईस ओव्हरचे व्हिडिओज टाकत जाईल. तोपर्यंत प्लीज थोडे दिवस ॲडजस्ट करा आणि आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच सोप्या आणि नवीन रांगोळ्यांसोबत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं आहे. सो थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच सोप्या, सुंदर आणि नवीन डिझाईन्ससोबत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.